जय श्रीराम सर्वांना. तर का आपला दादूचा काय खेळ चाललाय का? दादूने कशी गाडी मोडून तोडून टाकली आहे का? आता एक 10-12 दिवस झाला असं त्याला नवीन गाडी आणलेली. दादू काय गाड्या ठेवत नाही, खेळतो खेळतो आणि फेकून देतो. हो का दादूचा चाललाय खेळ, गाडी खेळायचा. बसलोय घरात, इथं बाहेर वारं सुटलंय ना, लय वारं सुटले बेकार. तर असं आहे आपल्या का दादूचं काम. दादूला काय दुसरं गाडी खेळायचं, कागद खेळायचं, कोंबडीला कांदा चारायचा, एवढं दादूला काम असतं आपले. आणि आपला जीवा काय त्याच्याबरोबर खेळत नाही, जीवा जातो दुसऱ्या मुलांच्यात खेळायला. आणि दादूला काय त्यांच्यासारखा खेळ जमत नाही, त्याच्यामुळं दादूचा आपला एकटाच खेळ चालू असतो आपला असा. त्याच्यावर लक्ष द्यायचं, आपलं काम ठेवून काम करत करत म्हणजे त्याच्याकडे बघायचं, लक्ष द्यायचं. हे असं आहे आपला दादूचा खेळ. दादू मोठा आहे आपला, 12-13 वर्षाचा आहे, पण दादूला आहे ना हे असा खेळ आवडतो लहान मुलांसारखा. 2-3 वर्षाच्या मुलांसारखी बुद्धी आहे आपल्या दादूची. पण काय करणार, चला सगळीच सारखी नसतात, जे आहे त्याच्यात समाधानी राहायचं. दादू आपला मोठा आहे, जीव आपला बारका आहे. हे असं आहे आपला दादू आहे का. चालली दादूची गाडी खेळायची. तर आता बाहेर पाऊस उघडलाय आणि इतकं वारं सुटले आता. तर आता जायचं आपल्याला रानात, थोडंसं काम आहे. आपली तारकाठी ओढून झाली, तर आता त्याला सुतळी लावायची आणि बांधायची. 2-3 दिवसाचं काम आहे आपल्याला ते, कारण का आता 1-2 बाया घेऊन ते बांधून घ्यावंच लागेल. पण वारं इतकं सुटले, ती वाऱ्याने याला तुटायची भीती वाटते. त्याच्यामुळं जरा म्हणलं चला थोडंसं वारं बंद होऊन द्यावं आणि मग बांधायला सुरुवात करा. तो का दिली फेकून गाडी, तो का तिकडे एक टाकली पलीकडे, मोडून तोडून पार त्याचं सगळं जिकडं तिकडं करायचं. असे दादूचं काम आपलं. दिली तिकडं फेकून गाडी, अजिबात एका जागेवर नीट ठेवायची नाही, नीट खेळायचं नाही. खेळायचं आणि खेळून झालं की द्यायचं फेकून. असं आहे दादू आपलं. तर तुमच्या इकडं आहे का पाऊस काय? आता सध्या सगळीकडेच उघडलेला दिसतोय, पण जिथं झाला तिथं लय पाऊस झाला या खरंच. आळंदीला तर कसला, ते नदीला तर कसला फुल भरून चालली होती. पण वारी आता आली आपल्या इकडं. माऊलींची पालखी आता उद्या जेजुरीत येणार आहे. तर आपल्या दादूचे पप्पा जाणार आहेत. गेल्या वेळेस पुण्यातच गेलं होतं, पण ह्या वेळेस काही गेलं नाही पुण्यात, कारण का त्यांच्या जोडीदारांचं काय झालं. कारण का आपल्यातली माणसं पण लागतात संग, आणि त्यांच्या जोडीदारांचं काय कॅन्सल झालं ती म्हणली. तर आता उद्या जाऊ जेजुरीला, का होईना 1 दिवस मुक्काम करू. तर दादूचं पप्पा जाणार आहेत उद्या जेजुरीला मुक्काम करायला. तर हे तपासा वरती लावतोय, देतो खाली सोडून दिली की झालं, तुकडंच झालं गाडीचं, आहे का नाही दादा. तर चला आपल्या गोसावळ्याचं बघूया कसं काय, किती मोठं झालं तुम्हाला दाखवते. चला आता रानातच जाऊया. आता वारं सुटले, पण दुसरं काहीतरी काम करावं लागेल, कारण का सगळी कामं लोडवर आल्यावर होत नाही. तर चला आपण आता तारकाठी तुम्हाला दाखवते सगळी ओढून झालेली, आणि त्याला सुतळी लावायची. किती मोठा येल झाला आहे बघू. चला आपल्या दादूचा खेळ भेटला काय चाललाय. दादूला कागद गावला ना, दादू थांबतच नाही. त्याला प्लास्टिकची पिशवी एवढे आवडतात ना, ते देत नाही कोणाला. हातात प्लास्टिकची पिशवी आहे, त्याला काही चाला येत नाही, त्याच्यामुळं दादू आपलं कसं चाललंय प्लास्टिकची पिशवी. तसं चालूच असते सारखं. तरी त्याला आहे ना सगळीकडून पॅक केलेले आहे, गेट लावलेले नाही, तर ते लांबवर जातो. दादू भेटला दादूचा खेळ कसं काय. दादूला आता दादूला वाटतं आता हे कागद घ्यायला आली, म्हणून आता हे कागद मला देणार नाही. कसं आहे आपला दादू भेटला का. त्याचं असंच दिवसभर चालू असतं. त्याला काय उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, चालता येत नाही. त्याच्याच ते नादात असतं, खेळत असतो सारखा. ए बाबू कुठं चालला तू तिकडं.
त्याला तिकडून गेट लावलंय म्हणून ते आता बघा असा उभा राहतो हळूहळू. त्याला जास्त म्हणजे नाही बॅलन्स पकडा येत. तेव्हा कसा उभा राहिलाय. कुठं जाणार आहे बाळा? तू कुठं जाणार आहे सांग बरं. देतो का मला पिशवी? हात लावा गेलं की लगेच लगेच ओढून घ्यायची. टोका निघाला मागा. शेळ्या आहेत आपल्या इथं अजून गोठ्यात काही गुरं सोडली नाही. त्याच्यामुळं दादू आपला खेळत असतो गोठ्यात. सोळाशात गुरात आपलं थोडंसं काम राहिले गावानीचं. ही दागाट दिसते ती भरून थोडं सिमेंटाने वाढून घ्यायची गावानं आपल्याला. तर असा आहे आपला दादू. दादूचं काय दिवसभर 3 टाईम दादूला जेवण द्यायचं. दादूला काय हाताने खाता पण येत नाही. त्याच्यामुळं जेवण चारायचं. आता दादूची आंघोळ झाली जेवण झाले तर दादूचं आहे असं खेळायचं काम. तर इथं बघा आपला दादू काय करतोय. दादूच्या हातात आहे कांदा. तर कधी कोंबड्यांना चारतोय कांदा. दादूला एवढी आवड आहे ना कांदा चारायची कोंबड्यांना. आणि कोंबड्यांना पण सवय झालेली. तो का कोंबड्या आले टुची मारून कांदा खात्यात. तर इथं बसला ना 1-1 तास बसतो एका जागेवर. दादू येतो का घरी? त्याला आता इथून उचलून नेला ना तरी घरी येणार नाही. सगळं आता ते कांदा संपूसपर्यंत हलणार नाही. इकडे अशा कोंबड्या आहेत. बरेच आहेत कोंबड्या. आवाज येतोय का नाही काय माहिती. लय वारं सुटले आमच्या इकडे. इतकं भरभर वारं येते ना. तो का दादूचं काय काम चाललंय. दादू येतो घरी? तू घरी येतो? दादूचा असाच दिवसभर खेळ चालू असतो. कुठं प्लास्टिकच्या पिशवीबरोबर खेळ, कुठं कोंबड्यांना कांदा खायला दे. दिवसभर चालूच असतं त्याचा. त्याला दुसरा खेळ खेळायलाच येत नाही. त्याच्यामुळे त्याचा असा खेळ आहे. ए पिलू कसा बसला एकदम दाढीला हात लावून शाने. ए बाबू. तरी हे आपल्या जावंच दिराचं आहे. आपलं नाही कोंबडी पालन त्यांचं आहे. आणि ते जी नाही असं वरती त्यांनी बकऱ्याचं केलेलं आहे. आता बकरी सध्या कमी तो का चारत्यात वरती. आपलं गायांचं आहे. शेजारीच असल्यामुळं एकच घर असल्यामुळं दादू आपला इकडं काय तिकडं काय खेळत असतो. हो का दादूचं कसं काम चाललंय. दादू येत नाही आता इथंच बसणार. आर मधल्या कोंबड्या आहेत ह्या. गावरान पण काय आहेत मिक्स आहेत. ते हो का हे बकऱ्याचं. आता बकरी सध्या कमी येतात. लय बकरी होती 100-150 बकरी होती. पण आता त्यांनी लॉट इकल्यामुळं कमी येत. लाशा गावानी केल्या खायला. कशी मुंडकी घालून खात्यात ह्याच्यात. चांगला फायदा आहे ह्याच्यात पण. लहान आणायचं आणि 1-2-3 महिने सांभाळतात ती. 2-3 महिन्याने मग ती 3 महिन्याच्या नंतर विकतात. तरी बारीक बारीक करड आहेत शेळ्यांची. शेळ्या पण आहेत त्यांना 10-15 शेळ्या आहेत. शेती बघून आपलं हे बकरी काय शेळ्या काय. धनगर आली म्हणले की धनगरांना बकऱ्यांशिवाय शेळ्यांशिवाय नादच नाही. ते असं आहे बघा. दोन्ही साईडला आहे. आवाज येतोय का नाही वाऱ्याने काय माहिती. डबल मजली साईडनी असं नीट लावलेले. भरपूर उंच आहे अशी त्याची हाईट बीट भरपूर दिलेली. तिकडं पलीकडं मोकळी गावात दिसते ती शेळ्यांची. शेळ्या आता सोडलेल्या आहेत चरायला. बकऱ्यांचं चालले चरायचं. बारकी बारकी करडं पण आहेत का तोंड घालून खातात कशी. भारी चरतात. त्यांना काय टाकलेलं आहे मुरघास टाकलेला आहे वाटतं. मुरघास खायचं काम चाललंय त्यांचं. साईडचं कसं काय निसर्गरम्य वातावरण आहे का. माळ राणे पण किती भारी वाटतंय. पाऊस झाला थोडासाच पाऊस झाला. एवढा जास्त काय पाऊस नाही. ते आपल्या दारातलंच मंदिर आहे नायकोबा देवाचं. तरी असं आहे समोरून आपलं कसं दिसतंय राहणं. ही इकडं पेरण्या आहे चालल्यात हो का. सगळीकडं ट्रॅक्टर कुठं चालल्यात, बैल कुठं चालल्यात. चालूचे पेरायचं. भारी वाटते का नाही. थोडासाच पाऊस झाला आहे.
बीस पाऊस झालाय, म्हणजे 8 दिवस पडत होता पण बीस पाऊस झालाय. वाहून काय झाला नाही आपल्याला पाऊस. आली बघा रानात. आणि वाऱ्याने आवाज येतोय का नाही काय माहित नाही मला, पण हो का येईल आपल्या गोसावळ्याचं. हो का एवढा झालाय. तार चप्पल वर गेलाय, दिसत असेल तुम्हाला तार. इथं तारपेक्षाही वर गेलाय, तर त्याला आता आपण बांधून घेणार आहे. वारं तर सुटलंय, वाऱ्याने तर तुटायची भीती आहे, पण आता त्याला बांधूनच घ्यावं लागेल. कारण काही सगळा खाली गुतोडा झाले, आपल्याला बांधता येणार नाही. एका ते गुतोडा झाले होते. तर चला आज काय बांधू उद्या काय बांधू. आता आज काय बाया घेतल्या नाही, उद्या बाया घेऊ. पूर्ण बांधून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे कसं काय आपला गोसावळा तारव लावलाय ती. आणि इकडे कडवा थोडंसं राहिले, तर काय तोडल्यात कवळं. एक एवढं कवळं तोडल्यात गुरांना. आता हे कवळं घरी न्यायचे ते. अजून इकडं काय साईडला तोडले ते, आणि अजून हत्ती घास तोडायचं आपल्याला. ही गवार काल आपण उपटून काढली आहे. हे टिप्पू मारतात, हे टिप्पूही बाहेर टाकायच्यात. तर चला आज लय काम आहे, उद्याही लय काम आहे, म्हणजे दररोजच काम असणार आहे. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चला धन्यवाद.